आणि आता बातमीपत्रामध्ये एक मोठी बातमी समोर येते। तब्बल 2 कोटी रुपये बक्षीस असलेल्या जहाल माओवादी नेता मिशीर बेशरला अटक करण्यात आलेली आहे। जहाल माओवादी तो होता मिशीर बेशरला आता अटक करण्यात आलेली आहे। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सदस्य असलेल्या अनेक मोठ्या हिंसक घटनांचा सूत्रधार असलेल्या मिशीर बेसराला झारखंड पोलिसांनी अटक केली आहे। तर गेल्या अनेक वर्षांपासून माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वात असलेल्या मिशीर बेशरानं ओरिसा, झारखंड, छत्तीसगड या 3 राज्याच्या घनदाट जंगलात माओवादी संघटना मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून गेल्या 31 मार्चपासून सुरक्षा दल त्याच्यासाठी शोध मोहीम राबवतंय। अनेक मोठ्या हिंसक सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याच्या घटना मिशीरनंच घडवल्या असून शेकडो जवानांचे त्यात बळी गेलेत। त्यामुळे विविध राज्यांचं मिळून त्याच्यावर 2 कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस आहे। 2 माओवादी सहकाऱ्यांसह त्याला अटक करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, मिशीर बेसरा हा माओवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता असून माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा हा सदस्य आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1980च्या दशकात माओवाद्यांची जी नव्हती माओइस्ट कम्युनिटी सेंटर या संघटनेमध्ये तो वरिष्ठ नेता होता आणि 2004 मध्ये पीपुल्स ग्रुप आणि एमसीसी या दोन संघटनांचं जे विलीनीकरण झालं त्यात त्याने गणपती सोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती। झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड या भागात तो खूप महत्त्वाच्या भूमिकेत होता आणि या भागातल्या अनेक संघटना अनेक हिंसक घटना झाल्या ज्या जवान शहीद झाले होते। आयडी ब्लास्ट असेल, मुसुरुंग किंवा एन्काउंटर असतील, अम्बुश असतील, त्या घटनांचा रणनीतिकार म्हणून मिशीरला ओळखलं जातं। माओवादीचा सदस्य आणि पोलिट ब्युरो सदस्यही होता। त्याला सागर सुनिर्मल भास्कर या नावाने ओळखलं जातं। 2004 मध्ये झारखंडमध्ये सगळ्यात मोठा जो जवान शहीद झाले होते त्या घटनेचा सूत्रधार हे मिशीर होता आणि 2007 मध्ये त्याला अटक झाली होती। मात्र न्यायालयातून तो पळून गेला होता। त्यानंतर तो परत सक्रिय झाला होता आणि सध्या झारखंडच्या सरांडाच्या जंगलात तो गेल्या काही महिन्यांपासून आहे। विशेषतः 31 मार्च नंतर माओवाद संपुष्टात आणण्याच्या संदर्भातल्या ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे देवजी भूपती अनेक मोठे नेते आत्मसमर्पण केले त्यांनी। मात्र मिशीर हा सापडत नव्हता आणि त्याच्या सरांडाच्या जंगलात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात आली होती। 2 दिवसापूर्वी त्याचे 24 सहकारी त्यांनी आत्मसमर्पण केलं होतं झारखंड पोलिसांसमोर आणि तेव्हापासूनच मिशीरला अटक होईल असं मानलं जात होतं। बरं महेश, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।